ठळक बातम्या. पिंपरी चिंचवडमध्ये 30 ऑगस्टला भव्य नोकरी मेळावा. 5वी पास ते उच्च शिक्षितांसह दिव्यांग उमेदवारांना रोजगाराची संधी. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते व नगरसेविका सुलभाताई उबाळे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक यांच्या सहकार्याने रविवारी दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी पिंपरी चिंचवड येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 5वी पास उमेदवारापासून IT, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्च शिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांना त्यांचा शैक्षणिक पात्रता, अनुभव व कौशल्यानुसार रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग. मेळाव्यात बँकिंग, IT, ITES, BPO, KPO, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यासह विविध उद्योग क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये ॲक्सिस बँक, ICICI बँक, टाटा मोटर्स, हिंदूज टेक्नॉलॉजी, वेगल स्पेस, बजाज हुंदाई, डॉक्टर रेड्डी फाउंडेशन, BVG इंडियास यासारखे नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधीबाबत माहिती देण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी विशेष सहभाग. या नोकरी मेळाव्याचे आयोजनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग बांधवासाठी विशेष रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांग उमेदवाराची क्षमता, शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांना योग्य रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांसाठी उद्योजकता मार्गदर्शन. नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि व्यवसायाच्या संधीबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक माहिती देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची संधी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पिंपरी चिंचवड व परिसरातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवती, महिला आणि दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जवळपास 2000 पेक्षा अधिक तरुणांना त्या ठिकाणी नोकरी देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन युवसेना, युवती सेना, पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण आयोजन केलेलं आहे. या सगळ्या नोकरी महोत्सवाचं जे प्रमुख आयोजक म्हणून आपल्याबरोबर काम करतायत ते युवा हबचे पवार सर व राहणे सर दोघं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या दोघांची जी प्रायव्हेट लिमिटेड युवा हब कंपनी आहे ती जवळपास आतापर्यंत 182 नोकरी महोत्सव मेळावे संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये विविध ठिकाणी केलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या माध्यमातून येत्या 30 तारखेला आपण या नोकरी महोत्सवाचं आयोजन चिंचवड लॉन्च इथं केलेलं आहे. आणि 5वी पासून तर डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएशनपर्यंत 18 ते 35 वयोगटातील सगळ्या लोकांना नोकरी देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने करतोय. सकाळी 9 पासून तर सायंकाळी 5 शेवटचा जो कॅन्डिडेट असेल तोपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. आणि खात्रीशीर नोकरी त्या युवकांना देण्यासाठी खरं तर या नोकरी महोत्सवाचं आयोजन केले. तरी आम्ही आमच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना जे आपल्या शहरातील दिव्यांग बांधव आहेत त्यांना देखील त्या निमित्ताने नोकरी देण्याचा एक ध्येय आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केले. त्याच्यामध्ये आपल्या शहरातील जेवढे दिव्यांग बांधव असतील त्यांना विविध कंपनीजमध्ये नोकऱ्या द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने देखील करणार आहे. महिलांसाठी देखील वेगवेगळे उपक्रम, नोकऱ्या त्या दिवशी होणार आहेत ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार उपलब्धी करण्यासाठी नोकरी प्लस एक वेगळं स्किल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपण स्थापन करतोय. आणि दिवसभर स्किल मॅनेजमेंटच्या माध्यमातून महिलांकरता देखील त्या निमित्ताने नोकरी महोत्सवामध्ये त्याचे सगळे स्किल डेव्हलपमेंटचे सगळे टेक्निकल जे
आपण म्हणतो की काम कसं करायचं याचं ट्रेनिंग त्या निमित्ताने होणार आहे. अशा माध्यमातून 30 तारखेला संपूर्ण शहरासाठी एक चांगला भव्य नोकरी महोत्सव त्या निमित्ताने आम्ही घेतोय. तर कृपया तुमच्या माध्यमातून देखील आपल्या सगळ्या तरुणांना शहरातील जास्तीत जास्त तरुण त्या निमित्ताने त्या ठिकाणी येतील त्यांना आपण आमंत्रित करून नोकरी द्यायचा प्रयत्न करतो. कुठल्या प्रकारचे चार्जेस किंवा फॉर्मची काय फी याच्यामध्ये आहे का? या निमित्ताने एकही रुपया कुठल्याच विद्यार्थी का असतील, नोकरीचे जेवढे आपले येणारे लोक असतील त्यांच्याकडनं एकही रुपया कंपनीकडनं किंवा इतर कुठलीच फॉर्म भरण्यासाठी किंवा फी भरण्यासाठी घेणार नाही आहोत. जे कंपनीजकडनं किंवा असं काही तुमच्या निदर्शनात येईल की एखादी कंपनी त्यांना कुठंतरी काही आर्थिक मागणी त्या निमित्ताने करत असेल तर त्या कंपनीजवरती आम्ही पोलिसांकडनं गुन्हे दाखल करणार आहोत. ज्या माध्यमातून अशा कुठल्याच प्रकारचे कुठलेच 1 रुपयाचं देखील पैसे कोणाकडनं घेतले जाणार नाही. ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी आपण सांगितलं की जॉब कार्ड एक असणार आहे, तर ते त्याच्याबद्दल सांगा. आपण जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट होणार नाही त्यांना 3 महिन्यांसाठी करता आपण एक जॉब कार्ड म्हणून एक नवीन फॅसिलिटी त्या निमित्ताने देतोय. त्याच्यामध्ये त्यांचा जो जॉब कार्ड असेल तो 3 महिन्यासाठी व्हॅलिड असणार आहे आणि जेणेकरून तो जॉब कार्ड घेऊन कुठल्याही कंपनीमध्ये ते पुढे जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना त्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहे. याच रोजगार मेळाव्याच्या दिवशी आदरणीय या भागातील खासदार सुनील बाप्पा बारणे यांच्या माध्यमातून 25 नोकरी मेळावा वेबसाईट त्या निमित्ताने आपण लॉन्च करतोय आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून 24/7 नोकरी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून जेवढे रेझ्युमेज येतील त्या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर जी लोक रजिस्टर करतात त्या लोकांना त्या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी द्यायचं देखील आम्ही काम आगामी काळामध्ये सतत चालू ठेवणार आहे. जेणेकरून फक्त नोकरी महोत्सव नाही, मेळावा नाही तर इतर कंटिन्युएशनमध्ये ते काम चालू राहणार. उमेदवारांना या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी काय व्यवस्था आहे, त्याची खाण्यापिण्याची काय व्यवस्था केली? चिंचवडे लॉन्स हा जर आपण पाहिला मग कार्यालय फार मोठं आहे. त्याच्यामध्ये लॉन प्लस बँक्वेट असे 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये येणारा जो तरुण असेल त्या तरुणाला पहिलं एक कुपन दिलं जाईल. त्या कुपनमध्ये त्याचा इंटरव्ह्यूचा एक कुपन राहील आणि दुसरा कुपन हा त्याच्या नाश्त्यासाठी आपण देतोय. खाण्यापिण्याची सोय त्या सगळ्या युवकांसाठी आपण त्या निमित्ताने करतोय आणि कंपार्टमेंट्स करून 100 मुलांचे तरुणांचे आपण कंपार्टमेंट त्या निमित्ताने करणार आहे आणि 100चे कंपार्टमेंट आपण इंटरव्ह्यूसाठी पाठवणार आहे. जेणेकरून जर उद्या गर्दी जास्त प्रमाणावरती झाली त्याचं मॅनेजमेंट देखील युवा हबच्या माध्यमातून व युवा सेनेच्या माध्यमातून पूर्ण खात्रीशीर त्या निमित्ताने घेतलं जाईल. या मेळाव्याच्या निमित्ताने किती कंपन्या यामध्ये सहभाग घेणार? जवळपास ह्या 70 कंपनीज जवळपास या मेळाव्याच्या माध्यमातून त्या निमित्ताने रजिस्टर आतापर्यंत झाले. आम्ही ज्या ज्या कंपनीजला आमंत्रण दिले त्या कंपनीजमधनं जवळपास 70 कंपनीजने आतापर्यंत एक्सेप्ट करून ते त्या निमित्ताने आमंत्रण देऊन येणार आहे. अधिकच्या ज्या कंपन्यांचे आमंत्रण देखील आम्ही आमच्या माध्यमातून दिले. येत्या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडनं देखील रिस्पॉन्स मिळेल आणि एक 1100 पर्यंतचा आकडा क्रॉस होईल असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी महेश वरवटे यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.